नमस्कार शेतकरी बांधवांनो, शिवजयंतीच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आता आपलं साधारणतः 3 फ्लॅश काढलेत आपण ह्या भागाचे. 2 वर्ष तर कंप्लीट झालेले आहेत. आपण 2 वर्ष आणि 3 महिने कंप्लीट झालेले आहेत. आता आपण छाटणी घेतोय पेरू वागेच्या याच्यात किंवा पेरू पिकाच्या याच्यात. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही कधीही 365 दिवस कधीही छाटणी घेऊ शकता. 365 दिवस पेरू हा मार्केटमध्ये येतो आणि लागत असतो. त्याच्यामुळे छाटणीचं असं काही नियोजन नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या वातावरणानुसार कधीही छाटणी घेऊ शकता. आता सध्या छाटणी चालू आहे. पेरूचं झाड जर बघितलं तुम्ही, साधारणतः 6 ते 8 फूट उंच आहे हे, बरोबर. आणि आता आमचे पिंटू भाऊ आहेत. पिंटू भाऊ नमस्कार. आता छाटणीचं काम आम्ही करतोय. साधारणतः 4 फुटापर्यंत आपण हाईट आता झाडाची ठेवतोय. याची छाटणी झाली आहे, बरोबर. आणि हे छाटणीचं कसं आहे हे सगळं तुम्हाला मी सांगतो. तुम्ही तुमच्याकडे असणारं वातावरण, बरोबर, तुमच्याकडे असणारी पाण्याची परिस्थिती, पिंटू भाऊ करा छाटणी चालू, बरोबर. त्याच्यानुसार आपल्याला जास्तीत जास्त काड्या कशा राहतील हे आपण नियोजन करतोय, बरोबर. आणि हे जे आहे आता खाली पडणारं जे आहे ते उद्या लगेच आपण रोटर करणार आहे याचं. आणि रोटर केल्यानंतर भर लावणार आहोत. म्हणजे सगळ्याचे सगळा जो आहे ऑर्गॅनिक कर्ब तो पूर्ण झाडांचा त्याच्या तिथेच राहतोय, बरोबर. आणि हे बघा, ही छाटणी घेतल्यानंतर बघा हे झाडाचं तुम्ही काडी वगैरे बघू शकता. आणि भाऊंचं प्रात्यक्षिक आता तुम्हाला दाखवते बघा. ही छाटणी प्रॉपर पद्धतीने सगळं चालू आहे. आणि या झाल्या वरच्या मोठ्या काड्या, बरोबर. त्याच्यानंतरच्या ज्या खालच्या ज्या छोट्या काड्या आहेत, काही काही छोट्या काड्या आहेत. पिंटू भाऊ, छोट्या काड्या आपल्याला सगळ्यात महत्त्वाच्या काय देतात? फळ पिकासाठी, मालाच्यासाठी ज्या सगळ्यात भारी काड्या असतात, बरोबर. फक्त काळजी करायची काय, आपल्याला खाली जे जमिनीच्या खाली ज्या आहेत लोळणाऱ्या फांद्या त्या पहिल्या काढून घ्यायच्या आहेत, बरोबर. हे बघा, इथं आपण खाली काहीच ठेवलेलं नाहीये. म्हणजे अशा पद्धतीने जर नियोजन केलं, बरोबर. आता सध्या असा